डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा परंडा तालुक्यात गाव संवाद दौरा. नागरिकातून सावंत यांना प्रतिसाद. गुढीपाडव्यापर्यंत पाणी सीना-कोळेगाव धरणात आणणार, सावंत यांचे आश्वासन. सिंचन सोसायट्या बनवून पाणी शेतकऱ्यांच्या बांधाला आणणार. पाणी आल्यापासून 5 वर्षे शेतकऱ्यांची वीज बिले भैरवनाथ शुगर यांच्याकडून भरणार, सावंत यांची घोषणा. पण आपल्या हक्काचं 7 टीएमसी पाणी गुढीपाडव्याला आणल्याशिवाय स्वस्त असणार नाही. गुढीपाडवा लेट टू लेट गुढीपाडवा पाहिजे असेल तर जाऊन बघा. जेऊर बोर्डापासून मिरगावांपासून फक्त फाउंडेशन आता मोटरचे काम चाललेलं आहे. विहिरीतनं फाउंडेशन करून पाणी उचलायचं 7 मोटरनं आणि ते आपल्या कोळगावमध्ये टाकायचे. 1 किलोमीटर 15 किलोमीटर आहे शेतीला, त्यानं काय करायचं? त्याच्यासाठी सुद्धा आपल्या हे लक्षात ठेवा, आपण उपसा जलसिंचन योजनेच्या सोसायट्या तयार करू. आलं का लक्षात? त्याला कर्ज मंजूर करून द्यायचं. तुम्ही फक्त तुमचा 7-12 आधार कार्ड 11 12 15 20 लोकांच्या उपसा जलसिंचन योजनेच्या सहकारी संस्था करू. तिथनं पाणी उपसून तुमच्या त्या भागातल्या 20 शेतकरी 30 शेतकरी 200 एकर बागायत असेल, 150 एकर सांगायचं मिळून होत असेल बागायत करून देते. आणि त्याच्या पुढचं लक्षात ठेवा, हे कोणी बी करत. ज्या दिवशी आपली उपसा जलसिंचन योजनेची मोटर चालू होईल त्या दिवसापासून पुढे 5 वर्ष त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लाईटची बिलं हे भैरवनाथ शुगरवरच्या मार्फत भरली.